नमस्कार, मी निर्मला. आज आपण डाळ तांदळापासून मऊ असे जाळीदार अप्पे कसे करायचे ते बघूया. त्यासाठी मी 2 वाटी इडली तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी उडीद डाळ, 1 चमचा मेथी दाणे घेतलेले. स्वच्छ धुवून हे आपण 8 तासासाठी भिजत ठेवलेले आहे आणि रात्री पीठ वाटून पीठ आपण आंबवण्यासाठी ठेवलं आहे. मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. खूप छान असं पीठ तयार झालं आहे. त्यामध्ये मीठ आणि थोडं खाण्याचा सोडा घालायचा आणि ते तयार झालेलं आहे पीठ. गॅसवरती अप्पे पात्र ठेवून आपण त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतो आहे. नंतर पीठ चांगलं हलवून घ्यायचं. हलवून ह्याच्यामध्ये अर्धा 1 चमचा पीठ घातले. पीठ घालून घ्यायचं सगळ्या अप्पे पात्रामध्ये आणि हे पीठ आपण घातल्यानंतर वरती झाकण ठेवायचं. 5 मिनिटं झाकण ठेवून आपण झाकण काढतो आहे. काढून त्याच्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं पुन्हा एकदा. नंतर ते चमच्यानं पलटून घेऊया. हे अप्पे खूप छान होतात, मऊ होतात, खाण्यासाठी एकदम छान लागतात. ह्याच्याबरोबर आपण चटणी करतो. तर ही चटणी कशी करायची मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खोबऱ्याची चटणी. आता हे आपण पलटून घेतलेलं आहे. मस्त असे आपले अप्पे तयार आहेत. छान असे मऊ अप्पे झालेले. खोबऱ्याच्या चटणीबरोबर मी ते दिलेले आहेत. असे छान अप्पे तयार झालेत. आतून खूप छान अशी जाळी पडलेले तुम्ही बघू शकता. ही डिश तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.